तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण आलो आहे आदिवासी संस्कृतीतील महत्त्वाचा भाग म्हणजे बोहडा बघण्यासाठी चिचोंडी या गावाला आलो मित्रांनो. तर आपल्यासोबत आपले मित्र विजय आहेत आणि मोठे सर आहेत आणि भरपूर सारी मंडळी बोहड्यासाठी प्रेक्षक वर्ग आजूबाजूच्या गावचे मंडळी आले आहेत. बोहडा ही संस्कृती मित्रांनो फारच पूर्वीपासून म्हणजे 150 वर्षापासून आदिवासी संस्कृती जपत आलेत लोक. तर खूप मेहनत घेतात मित्रांनो हे लोक. सुमारे 8-15 महिन्यात भरापासून तयारी चालू असते यांची बोहड्याची. नाटक असेल बोहड्याचं, ते सोंग असेल, डेकोरेशनचा पार्ट असतील. तर हे पाहू शकता तुम्ही चिचोंडीकरांनी खूपच भारी बोर्ड असतो त्यांचा. सजावटीमध्ये एक नंबर. त्रिशूळ असेल, धनुष्यबाण, हे लाकडी सोंगत मित्रांनो. हे लाकडी सोंगपुरी खूप त्यांना मान असायचा. तेव्हा मासा पण बनवला मोठा आणि खूप भारी असा बोर्ड होणार आहे मित्रांनो. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब मात्र नक्की करा. चालतं मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. थोड्याच वेळात बोहड्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे, त्याचीच ही तयारी चालू आहे. तर खूप चांगले तर खूपच सुंदर असं डेकोरेशन केलेलं. दोन्ही बाजूनी केळी लावले आहेत, फुलं लावले आहेत गुलमोहराची. आणि छोट्यांचा आनंद तर तुम्ही पाहतच आहात. आणि खूपच भारी लाइटिंग लावून मस्त वरती मंडप टाकून डेकोरेशन केले आणि सजावटीमध्ये एक नंबर आहे मित्रांनो चिचोंडी गाव. हे बघा, आणि सुरुवात होईलच लगेचच. पहिलं सोंग म्हणजे कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण ज्या पद्धतीने करतो तेच आपले गजानन महाराजाची पहिली स्वारी होती मित्रांनो. पहिलं सोंग गजानन महाराजाची आरती तिथले प्रतिष्ठित नागरिक असतील त्यांच्या हाताने होते मित्रांनो. आणि गजानन महाराज येऊन आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात करतात मित्रांनो. प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम असो, कोणताही कार्यक्रम असो, आपण प्रथम गणरायाची पूजा करतो. इथले ग्रामस्थ त्या गणरायाची प्रथम पूजा करून त्यांना वंदन करतात मित्रांनो. त्यानंतरच बोहड्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली मित्रांनो. आणि बोहडा ही कला खूप पूर्वीपासून चालत आली मित्रांनो. ती जपायची, नवी पिढी जपते, हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. जागा अपुरी असल्यामुळे आपल्याला जिथे जागा भेटेल तिथे कृपया बसून घ्या. हॅलो, आपल्या गावात माजी सरपंच राजेंद्र मध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. त्यांचं आपल्या दैनंदिन मित्रमंडळाच्या वतीनं
हार्दिक अभिनंदन. तरी त्यांनी पोझिशन मी करतो जाऊ दे मी कधी फक्त 2 मिनिट यांनी प्रमुख उपस्थिती लाभलेले आहे माननीय सूर्यकांतजी बांगर साहेब पोलीस आयुक्त मुंबई यांची खंडेरावाच्या भूमिकेत आहेत ते अंतूमध्ये भगत बाबाच्या भूमिकेत आहेत ते गोगामध्ये ज्ञानेश्वर मंगळामध्ये पुढे असतील त्यांनी मेकअप रूम मध्ये जायचंय ज्ञानेश्वर मध्ये आमच्या तालुक्यावासीच्या भूमिकेत ज्येष्ठ कलाकार ललित पवार सर यांचं सुद्धा आपल्या भैरवनाथ नाट्य मंडळाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. त्याच्यानंतर विष्णूमध्ये त्याच्यानंतर सोमनाथ जाखेरे यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. मित्रा तुला नाचता येत नाही थोडीशी कला अवगत करावी अशी विनंती. सरचं स्वागत केलं आहे.
निगाह रखो, आप अपने जगह पे आरामशीर बैठो। हनुमान की सारे आ रहे हैं, गड़बड़ा बंद देश मध्ये। या आपल्या गोवाड्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मच्छिंद्र धनगर यांनी 101 रुपया या ठिकाणी देणगी म्हणून चंदरपत्रे अभिनव करणारे विष्णूचा अवतार साक्षात या ठिकाणी अवतारात आलेले आपले तरुण कलाकार भगवान विष्णूचा अवतार झालेला हा या ठिकाणी
मासुरीच्या बाजारी नाही जाऊ द्यायचं त्याला जमतोय नाच करायचं आणि खाऊन घ्यायचं गोकुळच्या दूध गोकुळ मध्येच कापावं असं म्हणतोय चाल बरं मी तुझ्या खांद्या बसतो आणि मग दही दूध तुला पण चालतो चालेल ना हा चालेल हॅलो खूप असा रंगीत संगीत सोहळा या ठिकाणी मधुकर कामगार यांनी सुद्धा 101 रुपयाची देणगी दिलेले बळवंत मित्र मित्रमंडळाच्या वतीनं अभिनंदन तिकडे आणि तिकडून वाकड्या तिकड्या उड्या कोण मारित आहे बरं या ठिकाणी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे वाकड्या तिकड्या उड्या कोण मारित आहे बरं कोण नाही बापला कोण नाही सासरा देण्याचे पत्रावरी कोण विचारणार तुझी एकट्याची का स्वारी चौघे होते वरा घरी तिथे झाली बेकारी म्हणू दे बाबा एकट्याची अरे ग्रस्त तू विषय काय हुआ सगळ्याची सभा हाती जागा पाऊस आला जावा म्हणू दे बाबा बाप म्हणे बेटा बायको म्हणे आवाज हे नाव अरे ग्रस्त तसं नव्हे तुझ्या अनंत देहाला जे नाव असेल ते नाव कथन कर नर्मदाच्या पलीकडे कोणता शेठ विक्रम शेठ त्याच्या अलीकडे
तालिबान शेठ आता मी हा युदू शेठ. हा इदू शेखा तुम्ही आम्ही मित्र झालो. दिल्लीच्या लुट्यात पुण्याच्या भामरे फार साव्यात आमचे नाव विचारून घेतले. तुमच्या का बरे सांगितले नाही. अरे इदू शेखा आम्हाला भागवत असे म्हणतात. भाव माझ्या भाकर गाव माझ्या गावाची प्रसंगा खायची मजा सांगा लोटायची हे तुमचे नाव. अरे इदू शेखा आम्हाला जय गोपाळ असे म्हणतात. जय गोपाळ जय गोपाळ घेऊन दगड सोडू कपाळ हे का तुमचे नाव. अरे इदू शेखा याच ठिकाणी मी अयोध्येचा राजा हे नाटक करून दाखवणार आहे. तरी माझ्या नाटकामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये अशी कोणत्या देवाची आराधना करू ते सांग. शंकराला पुत्र किती दोन, त्यांचे नाव एक गजानन आणि एक कड्यानन. त्या गजाननचा सुमरण करा तुमचं कार्य सिद्ध जाईल. अरे इदू शेखा जा त्या गजानन महाराजांना घेऊन या. त्याच्यात माझ्या मुळेच वाकडे आहेत बरे. कशावरून बरे? माझ्या बाजूच्या माझे लग्न निघाले ठरवण्याच्या तोंडी राखण ठेवले. बराचभर लाडू स्वरूप घालू त्यांच्यावर आमचे वाकडे आहेत बरे. ते काही असो जा गजानन महाराजांना घेऊन या. हॅलो या ठिकाणी आलेले सर्व पाहुणे कलाकार, माझे सर्व मित्रमंडळी, माता भगिनी सर्वांचं आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि भैरवनाथ मित्रमंडळाच्या तुला बालका तू स्फूर्ती कल्याण असो. तुला बालका तुझ्यावर कोणते संकट पडलं आहे ते मला पूर्ती कथन कर. त्यापासून मी निवारण करी. गजानन महाराज याच ठिकाणी या सभागृहापुढे या रंगसभेच्या ठाई मी अयोध्येचा राजा हे नाटक करून दाखवणार आहे. तरी माझ्या नाटकामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येणार नाही असा मला पूर्ण आशीर्वाद दे. तुला बालका तुझ्या नाटकात कोणत्याही प्रकारचे विघ्न येणार नाही असा माझा तुला पूर्ण आशीर्वाद आहे. जा त्या ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती त्याचा नामस्मरण करणे तुझे कार्य सिद्धी जाईल. तुला बालका मी आता सप्तलोकी गमन करीत आहे. गजानन महाराज सुद्धा प्रतिवंदन तुला करतो. बालका तू स्फूर्ती कल्याण असो. तर अशा पद्धतीने मित्रांनो बोहडा कार्यक्रम चालू होता. त्यातच आपल्याला अजून पुढच्या गावच्या पण बोहड्याला भेट द्यायची होती, वारमुशी गावच्या. त्याच्यामुळे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबतोय. हे मित्रांनो आपल्या सरस्वती मातेचं सॉन्ग आहे. अशाच पद्धतीने रात्रभर खूप देवी देवतांचे मुखवटे घालून त्यांना नाचवलं जातं मित्रांनो. त्याचप्रमाणे अगदी नाटक पण बसवलं जातं. येथे रामलीलेचं नाटक आहे मित्रांनो. रामलीला सादर होणार आहे. काही कारणास्तव आपण थांबू शकलो नाही, परंतु पुन्हा एकदा पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला हे बघायला भेटेल. आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओत येथेच थांबूया आपण. तर काळजी घ्या मित्रांनो. हे बघा हे नाचण्याची ही कला आहे, ती जपून ठेवण्याचं काम इथं चिचोंडीच्या भैरवनाथ मित्रमंडळ ठाकरवाडी या तरुणांनी केलं. त्यांचं खूप खूप आभार आणि चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम केला, त्यांचे मनापासून आभार. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत काळजी घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.